नमस्कार मित्रांनो, जय हिंद. महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती 2024-25 बद्दल एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो. एक व्हिडिओ आहे आपल्याकडे आणि हा कशा संदर्भात आहे सविस्तर सांगतो. तर बघा, राज्याचे जे गृहमंत्री आहे देवेंद्र फडणवीस साहेब यांना निवेदन देण्यात आले की पोलीस भरती ही 10,000 ऐवजी 15,000 घेण्यात यावी, म्हणजेच की 2024-25ची एकत्रित जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी. आणि मित्रांनो, या संदर्भात एक तुम्हाला माझा वैयक्तिक अनुभव सांगतो की जेव्हा पण आपण देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटतो त्यावेळेस ते नक्कीच उत्तर देतात. आणि मित्रांनो, कुठलं जर काम पेंडिंग असेल ते पण ते सांगतात. तर मित्रांनो, या संदर्भातच एक बातमी आहे की पोलीस भरतीची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होऊ शकते आणि यावर फडणवीस साहेब सकारात्मक आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की आणखी काही तुमच्या मागण्या निवेदन असेल तर द्या, यावर मी चर्चा करतो. म्हणजेच मित्रांनो, कसं असते, पोलीस प्रशासनावर आहे की भरती प्रक्रिया कधी आणि किती फास्ट राबवायची, त्यामुळे ते चर्चा करतील आणि नक्कीच आपल्याला जाहिरात आगामी काळात प्रसिद्ध होईल इतकीच अपेक्षा व्यक्त करतो मित्रांनो. आणि वयसंधी संदर्भात सुद्धा फडणवीस साहेबांनी आपल्याला शब्द दिला आहे की वयसंधीचे काम हे आम्ही केलेलं आहे, परंतु आता वर्ष आपल्याला माहिती नाही की नक्की कोणाला संधी देतील, पण नक्कीच एक संधी ते देतील. आणि त्यांनी स्वतः हे अधिवेशनामध्ये घोषणा केलेली आणि एक पत्रसुद्धा होतं, त्या पत्रावर सुद्धा आपण दुरुस्ती केलेली आहे. तर मित्रांनो, सविस्तर व्हिडिओ बघूया आणि स्किप करू नका. सविस्तर व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना लिंक शेअर करा मित्रांनो. तर बघा मित्रांनो, हे जे निवेदन असतात फडणवीस साहेब याच्यावरती रिमार्क मारतात आणि रिमार्क मारल्यानंतर ते मंत्रालयातील जे सचिव असतात संबंधित विभागांचे यांच्यापर्यंत जातात आणि कॅबिनेट ज्या मीटिंग असतात बुधवार मंगळवार जो पण दिवस असतो शुक्रवार, त्या दिवशी याच्यामध्ये चर्चा होते आणि नक्कीच काही ना काही मार्ग निघतो. आणि फडणवीस साहेबांनी बघा संपर्क करण्याचा प्रयत्न केला विद्यार्थ्यांशी की हो याच्यावर आम्ही चर्चा करू वगैरे काही. तर मित्रांनो, अशा प्रकारची अपडेट आहे. नक्कीच आपल्याला पोलीस भरतीची जाहिरात लवकर पाहायला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद.